सांगली महापालिकेने विकसित केलेल्या काळ्या खणींचं सुशोभीकरण करण्यात आले। पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते आणि आमदार सुधीर गाडगीळ आणि आयुक्त सत्यम गांधी यांच्या उपस्थितीत खाणीतील डिस्को कारंजाचं लोकार्पण करण्यात आले। काळ्या खणीच्या सुशोभीकरणामुळे आता सांगलीच्या पर्यटन विकासाला चालना मिळणार आहे। विशेष म्हणजे दुबईच्या धर्तीवर या काळ्या खणीत डिस्को कारंजे उभारण्यात आलेत। हे डिस्को कारंजे गाण्यांच्या तालावर नृत्य करतात। अशा प्रकारचे डिस्को कारंजे पश्चिम महाराष्ट्रात पहिल्यांदा सांगली महापालिकेने काळ्या खणीत बसवण्यात आले। काळ्या खणीच्या या सुशोभीकरणाचे खुद्द पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनीही कौतुक केले। काळ्या खणीला आता त्यांनी एक अतिशय चांगलं मॉर्निंग वॉक, सकाळच्या वेळेला फिरायला येणं आणि संध्याकाळच्या वेळेला सांगलीसारखं जे थोडंसं रिलॅक्स शहर आहे की संध्याकाळच्या वेळेला कुठेतरी रिलॅक्स व्हायचं असतं, अशांसाठी एक चांगलं सेंटर डेव्हलप झालं। थोडक्यात चौपाटी डेव्हलप झाली, थोडक्यात कोल्हापूरचं रंकाळा डेव्हलप झालं, ज्याच्यामध्ये त्यांनी तो जो शो आयोजित केला आहे निऑन साईनवर, तर तो एलईडीच्या साह्याने, तर संध्याकाळच्या वेळेला खूप अट्रॅक्टिव्ह होईल। या ठिकाणी आपल्याला लेझर आणि साऊंड शो दिसायला मिळेल आणि या ठिकाणी 10-15 मिनिटाची स्मॉल चित्रपट आपल्याला वॉटर स्क्रीनवर पण दिसायला मिळेल। इथे 2-4 सुविधा आहे। सर्वात पहिले तर आम्ही एक लेक फ्रंट डेव्हलप केलाय, या ठिकाणी आपण सकाळी, संध्याकाळी, दुपारी कधी बसू शकतात फ्री ऑफ कॉस्ट। आणि त्याच्यानंतर संध्याकाळी 7 ते 10 इथे लेझर शो आणि वॉटर म्युझिक शो असणार आहे। त्याच्यासाठी नॉमिनल लहान मुलांसाठी 10 रुपये आणि 12 वर्षपेक्षा मोठ्या लोकांसाठी 20 रुपये तिकीट आम्ही फिक्स केलेली आहे। जे महापालिकेने आज काळ्या खणीचे सुशोभीकरण केलेले आहे, तर त्याच्या उद्घाटन सोहळ्याला उपस्थित राहण्याचा योग आला आज। आणि जेव्हा हे सगळं बघितलं, इथला सगळा परिसर, तर ऍक्च्युली विश्वास बसत नाहीये की पूर्वीची काळी खण आणि आत्ताचे तिचं सुशोभीकरण केल्यानंतरचं रूप, यामध्ये ऍक्च्युली असं म्हणता येईल की महापालिकेचा अतिशय स्तुत्य उपक्रम आहे हा। दरम्यान सांगलीतील काळ्या खणींमध्ये सुरू करण्यात आलेल्या डिस्को कारंजाचा आढावा घेतलाय आमचे सांगलीचे प्रतिनिधी दीपक चव्हाण यांनी। गेल्या अनेक वर्षापासून विकासाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या सांगलीच्या काळ्या खणीचा आता विकास झालेला आहे, कारण काळ्या खणीमध्ये दुबईच्या धर्तीवर हे डिस्को कारंजे आपण पाहतो। दुबईच्या धर्तीवर हे डिस्को कारंजे आता सांगलीकरांचं लक्ष वेधून घेत आहेत। सांगलीच्या पर्यटनामध्ये एक मानाचा तुरा या निमित्तानं खोवलेला आहे। महापालिका आयुक्त सत्यम गांधी यांनी सांगली महापालिकेचा पदभार घेतल्यानंतर पहिल्यांदा हे काम हाती घेतलं आणि या कामाचं मूर्त स्वरूप आपण या ठिकाणी पाहतो। अत्यंत सुंदर आणि आकर्षक असा हा कारंजा, डिस्को कारंजा, जो दुबई येथे अशा प्रकारची कारंजे आहेत, त्याच धर्तीवरचा हा कारंजा आता सांगलीच्या काळ्या खणीचं रूप पालटवून टाकणारा या ठिकाणी पाहतोय। आणि आज या कारंजाचं उद्घाटन, या डेव्हलपमेंटचं उद्घाटन पालकमंत्र्यांच्या हस्ते झालं। तर नक्कीच गेले अनेक वर्ष हा कारंजा किंवा ह्या काळ्या खणीचा विकास हा रखडला होता, मात्र आज खऱ्या अर्थाने या काळ्या खणीचा विकास या ठिकाणी झालेला पाहायला मिळतोय। सांगलीकरांसाठी एक पर्वणी आहे, कारण आता सांगलीकरांना सांगलीच्या कृष्णा नदी बरोबर पर्यटन स्थळ म्हणून काळी खण सुद्धा आता समोर येते। त्यामुळे सांगलीकरांसाठी ही चांगली पर्वणी महापालिका आयुक्त सत्यम गांधी आणि त्यांच्या सर्व टीमना या ठिकाणी करून दिलेली आहे। त्यामुळे नक्कीच सांगलीकर या डिस्को कारंजाचा आनंद दैनंदिन घेतील आणि सांगलीच्या पर्यटनामध्ये एक मानाचा तुरा मानला जाणारा आता काळी खण ही पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीनं विकासाचं मॉडेल म्हणून समोर येते। दीपक चव्हाण, जय महाराष्ट्र, सांगली।